करूया। तर बघा त्यातला पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे, एका त्रिकोणाचा पाया हा 9 आहे आणि उंची ही 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 9 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं। या ठिकाणी त्यांनी आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत। आता ते कोणते 2 त्रिकोण आहेत ते आपल्याला माहीत नाही, त्यासाठी आपण A1 आणि A2 हे 2 त्रिकोण मानूया। ओके, आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला पाया आणि उंची दिलेली आहे। मग आपण काय करूया, पाया यासाठी आपण काय करूया B1 मानूया, म्हणजे पहिल्या त्रिकोणासाठी, आणि उंची ही H1 मानूया, आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी पाया आपण B2 मानूया आणि उंची ही H2 आपण मानूया। आता उत्तरामध्ये बघा आपल्याला काय लिहायचं आहे, समजा A1 हा एक त्रिकोण आहे व A2 हा दुसरा त्रिकोण आहे। आता A1 या त्रिकोणाची उंची व पाया अनुक्रमे H1 व B1 आहे, ठीक आहे, आणि तसेच A2 या त्रिकोणाची उंची व पाया अनुक्रमे H2 व B2 आहे। आता हे दोन्ही त्रिकोणाचं आपण हे मानून घेतलेलं आहे। आता उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे पहिल्या त्रिकोणाचा पाया हा 9 आहे आणि उंची 5 आहे, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया हा 10 आहे आणि उंची किती आहे बघा, तर ती 9 आहे। त्यामुळे उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत बघा, येथे B1 बरोबर 9, H1 बरोबर 5, ओके, आपण आत्ताच प्रश्नामध्ये बघितलेला आहे, आणि B2 बरोबर 10 व H2 बरोबर 6 आहे। ओके, हे सगळ्या जे व्हॅल्यू आहेत ते आपल्याला प्रश्नामध्येच दिलेले आहेत, ते आपण आता या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर बघा, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणोत्तरांच्या यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते, ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे। मग आता त्यानुसार आपण काय करूया, ते जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर लिहूया। म्हणजे आता आपलं हे जे पहिलं त्रिकोण आहे म्हणजेच A1 छेद आपण काय करूया तर A2 करूया। आता यांचं काय असणार आहे, जे पाया आणि उंची आहे त्यांचे काय असणार आहे, आपण आता पुढं गुणाकार करायचा आहे। म्हणजेच बघा, तर B1 गुणिले H1 करायचं आहे छेद B2 गुणिले H2 करायचं आहे, ठीक आहे, म्हणजेच आपल्याला दोन्ही त्रिकोणांचं काय मिळेल तर गुणोत्तर मिळणार आहे। आता B1 आणि H1 यांचे व्हॅल्यू आपण वरती लिहिलेलेच आहेत। B1 9 आहे आणि H1 हा 5 आहे, छेद B2 हा 10 आहे आणि H2 हा किती आहे बघा, तर तो 6 आहे। आता हे आपण काय करूया तर सॉल्व करूया। आता या ठिकाणी बघा, 5 एके 5, 5 दुनी 10, 3 एके 3, 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9, म्हणजे या ठिकाणी अंशस्थानी किती राहिले बघा, तर 3 राहिले, आणि छेदस्थानी हे 2 आणि हे 2 म्हणजेच 2 दुनी 4। ओके, याचं उत्तर किती आलं बघा, तर 3/4 आलेलं आहे। म्हणजेच त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे किती आहे बघा, तर ते 3/4 आहे। त्या त्रिकोणाचे म्हणजेच ह्या जे 2 त्रिकोण आहेत A1 आणि A2 या त्रिकोणांचे गुणोत्तर